पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, त्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। ते लिंक आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते लिंक ओपन करायचे आहे। बघा, लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला इथं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं अधिकृत वेबसाईट इथं ओपन होते। आता हे पेज असं बोटाने वर सरकवायचं आणि इथं बघा, आता याच्यात लेटेस्ट न्यूज अँड अपडेटमध्ये काय येते, इयत्ता 5वी 8वी वार्षिक परीक्षा 2024साठी शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका सराव म्हणून आपण इथून डाउनलोड करू शकतो। बघा, त्यासाठी आपल्याला याच्यावरती असं टच क्लिक करायचं या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथं आता पुढचं पेज येते। याच्यामध्ये डायरेक्ट येते बघा, नमुना सराव प्रश्नपत्रिका। नमुना सराव प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी खालील इयत्तावर क्लिक करा। इयत्ता 5वी 8वी वार्षिक परीक्षा 2024साठी शासन निर्णय 7 डिसेंबर 2023 नुसार नमुना प्रश्नपत्रिका। बघा, इथं इयत्ता 5वी प्रश्नपेढी आणि इयत्ता 8वी प्रश्नपेढी। तर आता आपल्याला समजा 5वीसाठी प्रश्नपत्र डाउनलोड करायचे असेल तर इथं 5वीवर असं क्लिक करायचं, यावर क्लिक होते आणि बघा इथं आता येते इथं 5वी नमुना सराव प्रश्नपत्रिका। आता बघा, याच्यामध्ये येते इंग्रजी प्रथम भाषा प्रश्नपत्रिका, त्याच्या खाली डाउनलोड येते आणि संविधान तक्ता त्याच्या खाली डाउनलोड येते। तर आता आपल्याला इथं प्रश्नपत्रिका संविधान तक्त्यासह आहेत। तर आणि त्यासाठी आपल्याला इथं त्यावरती काय करायचं, तर बघा, आता प्रश्नपत्र डाउनलोड करायचे आहेत। तुम्हाला समजा आता आपल्याला मराठीचे प्रश्नपत्र डाउनलोड करायचे आहे, याच्यामध्ये उत्तर सूचीसुद्धा आहे। आता आपल्याला डाउनलोड करायचे आहे, तर सरळ या डाउनलोडचा जो टॅब दिसते त्यावरती आपण असं क्लिक करायचं। बघा, इथं यावरती क्लिक केल्यानंतर इथं ही डायरेक्ट ही PDF आहे, ती PDF आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते। बघा, इथं पेपर डाउनलोड झालेला आहे। आता हा पेपर आपण नमुना म्हणून वापरू शकतो। बघा, अशा प्रकारे। तर याला आता आपल्याला PDF याची प्रिंट काढता येते, याला PDF म्हणून वापरता येते, सर्व काही करता येते। बघा, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडसे तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।